महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महाराष्ट्राचं लक्ष कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात लागून राहिलं आहे। इथून कितीही उमेदवार रिंगणात असले तरी शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक व काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्यातच ही दुहेरी लढत होत आहे। कोल्हापूरच्या सामाजिक जीवनात छत्रपती घराण्याबद्दल आस्था आहे, त्यामुळेच महायुतीने मान गादीला मत मोदींना अशा प्रचारावर भर दिलाय, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मान गादीला आणि मतही गादीलाच अशी मोहीम सुरू केली आहे। विजयासाठी दोन्ही नेते झटत असले तरी विधानसभेला तुमचं बघू, आता लोकसभेला काय करायचं ते आमचं आम्ही ठरवू अशी बंडखोर भूमिका घेऊन नेत्यांच्या हातून सुटलेल्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवरच या मतदारसंघाचा गुलाल ठरणार आहे। असं सगळं असलं तरी या नेत्यांच्या प्रचारातील मुद्दे, कुणाची किती ताकद या मतदारसंघावर आहे आणि या निवडणुकीतील कळीचे मुद्दे नेमके काय आहेत, याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात खऱ्या अर्थानं नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यावर मंडलिक यांच्या विजयाची जबाबदारी आहे। शिवाय मंडलिक यांच्या निकालावर मुश्रीफ यांचं विधानसभेचं राजकारणही अवलंबून आहे। या नेत्यांनी अंतर्विरोध बाजूला ठेवून मंडलिक यांच्या विजयासाठी आता कंबर कसली आहे। तर महाविकास आघाडीमध्ये आमदार सतेज पाटील, आमदार PN पाटील, जिल्हाध्यक्ष उद्योगपती VB पाटील यांच्यासह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक अंगावर घेतली आहे। कोल्हापूरच्या जनतेला पक्षबदल करणं हे कधीच आवडलेलं नाही। गेल्या वेळची निवडणूक त्याभोवतीच फिरली, यंदाही तो मुद्दा केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतंय। खासदार मंडलिक यांनी निवडून आल्यावर आपल्या मतदारसंघाकडे पाठ फिरवल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, त्यामुळे त्याचा यांना फटका बसू शकतो का, हा प्रश्न आहे। तर शाहू छत्रपती यांचं दत्तक प्रकरण प्रचंड गाजलं होतं। शिवाय शाहू छत्रपती यांना डमी उमेदवार म्हणून उभा केला आहे अशीही त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीका होत असते। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। शिवसेनेच्या मशाल चिन्हावर शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती। मात्र ही जागा काँग्रेसला गेल्यामुळे त्यांना याच पक्षातून तिकीट देण्यात आलं। काँग्रेसच्या पहिल्याच यादीत त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांना प्रचारासाठी सुरुवातीचा अवधी मिळाला। या उलट मंडलिक यांना उमेदवारीसाठी झगडावं लागलं। आता दोघांनीही प्रचाराचं रान उठवले। इथली लढत ही चुरशीची लढत असल्याने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेऊन वातावरण बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला। सद्यस्थितीत या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे 3 आमदारांचं बळ आहे, तर महायुतीकडे 3 आमदार आहेत, त्यामुळे या मतदारसंघावर कुणाचं किती बळ आहे हे लक्षात येतं। या निवडणुकीतील कळीचे मुद्दे कोणते ते पाहूयात। या मतदारसंघात अनेक वर्षात एकही मोठ्या नव्या प्रकारचा उद्योग आला नाही। या मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक्समधील उद्योगाची गरज भासते। पंचगंगा नदीच्या प्रदूषणाकडे सर्वच पक्षांकडून कमालीचं दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं। नुसते आराखडे करण्यातच अनेक वर्ष गेली, परंतु त्याचा पाठपुरावा झाला नाही। वाढते शहरीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात असलं तरी पायाभूत सुविधांची कमतरता आहे। साखर, गूळ, दुग्ध व्यवसाय हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असला तरी त्याचा अभ्यास करणारी राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरील संशोधन संस्था आणण्याचे या ठिकाणी प्रयत्न होत नाहीत। गेल्या निवडणुकीचा आढावा घेतला तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय मंडलिक हे तब्बल 2,70,568 मतांनी विजयी झाले होते। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक उभा होते। या निवडणुकीत मंडलिक यांना 7,49,085 मतं, तर महाडिक यांना 4,78,517 मतं मिळाली होती। आता येणाऱ्या निवडणुकीत महायुतीकडून मंडलिक यांना मैदानात उतरवण्यात आले, तर कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील शाहू छत्रपती महाराज यांना उभं केलं आहे। त्यामुळे कोल्हापूरची जनता आता इथले सर्व प्रश्न विचारात घेऊन खासदार ठरवतात की आणखी वेगळ्या मुद्द्यावरून, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला याविषयी काय वाटतं, तुमचं मत कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।